पिढ्यानं पिढ्या जिथे जिथे परंपरेनुसार लग्नाच्या स्वरिकी जुळतात ते सर्व राज्यांतर्गत येणारे सगळे सोय यांना ज्याची कुणबी नोंद सापडली त्याच कुणबी नोंदीच्या आधारावर त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना राज्यांतर्गत येणाऱ्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं अशी आपली व्याख्या. अशा 3 प्रकारच्या आपण त्याला व्याख्या दिल्या. मग अवघड करा, तुम्हाला काय करायचं तुम्ही करा. आपल्या व्याख्यासह आपल्याला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे, ती त्यांनी काल करायला पाहिजे होती पण केली. आता याचबरोबर सांगतो, काल एवढं सोपं होतं त्यांना, त्यांच्या डोक्यात एवढं होतं आपण हे दिलं म्हणजे ज्यांच्या नोंदी नाही सापडल्या त्यांच्यासाठी दिलं असं मराठा समाज ग्राही धरी आणि राज्यभर उड्या आली. पण काल मराठ्यांनी उलट्याच उड्या आणल्या. सगळं एका मराठीने काल उडी आणलेली. त्यांच्या संचाचा 5 जणांनी सोडून त्यांना वाटलं मराठी आता टांगड्यावर सध्या मराठी टांगड्या जवळ गेल्या का बाबा खाऊ बाबा बाबा 2-3च वाचले आणि ती एअरपोर्ट मध्ये येवल्याचं गोधडी कमरून घेऊन आत काय बघू तुम्हाला तो काय माहिती आत काय बघू तुला काय होते. आणि मला मायबाप मराठ्यांना तुम्हाला सांगतो, मी गोधडीत मोबाईल मध्ये काय बघतो त्याला कोण सांगता नाही घेऊन मला माहिती झालं, पण तुम्हाला आज नाही सांगतो. तुम्ही असं त्याचा मागा लागता तेवढे मला माहित झालं. मी लय करून शपथ सांगतो तुम्हाला, मी मागा लागलो लय मागा लागलो हातपाय धुवून मी ती शोधूनच काढा याला कोण सांगत. आमचाच हातो मराठी शिका तरी नको करू, आमच्या आसपास शेजारी राहतो तू हो मराठी शिकेल आणि नको करू, इथं राहून जवळची जवळ राहू तू. तुला कळतंय, तू ऐकतोय मी काय म्हणतोय. हा ऐकतोय म्हणजे असं नको करू. रोज आमच्या संग गेलो तुला आमच्यामुळे प्रतिष्ठा मिळाली आमच्या समाजामुळं. नाही तुला भिताडच्या पलीकडे माहिती तू कोणाचा आहेस त्यांना ठेवली नको सांगू. तेवढा 5 नाही तो बाप आहे आपला इथं बसलेला, याच्यासाठी कर. तुला काय मिळणार त्या घरात काम देईल 2-3 लाखाचं. या घरात कोणा तो खराबला त्याच्यात दुप्पट जाईल तो जाती शहर तरी नको. त्याला कोण सांगत आहे मला इथल्याशिवाय सांगत का मी गोधडीत काय करतो म्हणजे आणि तुला जीवन बघ मी काय करतो गोधडी एवढ्या कशाला बोलायचं मग मला. मी माझ्या जातीसाठी करतो, तू माझा झाला का पुसता बसा झाला. आणि तुला जर माहित होतं मी काय करतोय तर साल्यांच्या किल्ल्यावर तो हा कार्यकर्ता तो कोण पाठीला होता. गृहमंत्र्यांनी सांगितलंय सखोल चौकशी करतो ते टेम्पो कोणी सोडला होता. लवकर करा नाही तर मला नाव सांगायची वेळ. तू मी काय करतो ना मी गोधडीत काय करतो माहितीये तुला, तू काय करतो मला माहितीये, तुला कोण कार्यकर्ता तिकडे होता हे बी मला माहितीये. तुला जर मराठीने जेलला टाकायला उठाव केला ना तर तुला आताच समाधी घ्यावा लागला. ध्यानात ठेव तू.